कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन, बागलाण टीम यांच्या वतीने महिला दिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम सटाणा येथील श्री मंगल कार्यालय, महात्मा फुले पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 60 कर्तबगार माताभगिनींचा तसेच महिलांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 10 संस्थांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला केपीएम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील सिंग परदेशी, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी माननीय राजेंद्र आहेर, माननीय आरती आहेरे तसेच अरविंद काका सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा महिला बचत गट व विकास सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते होत्या. तर पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केडी भालेराव इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज, लखमापूरच्या संचालिका सौ तनयाताई भालेराव होत्या. कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षपदी सटाणा नगराध्यक्षा सौ हर्षदा राहुल पाटील उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सौ भीमायाई जोंधळे, पुस्तकांच्या हॉटेलच्या संचालिका सौ साधनाताई गवडी, माजी जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मकुमारी अंजुलता दिदी सटाणा सेंटर, सौ जयश्रीताई गरुड, नगरसेविका सटाणा, सौ तनुजा किरण नांद्रे, नगरसेविका सटाणा व सौ रुपाली कोठावदे, नगरसेविका सटाणा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक खैरनार व डॉ. सचिन आहिरे, श्री तुषार बोरसे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री किरण पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केपीएमचे वरिष्ठ पदाधिकारी श्री अरविंद सोनवणे, महाराष्ट्र राज्य महिला संघटिका ज्योतिताई ठाकरे, लीलावतीताई कापडनेस, नाशिक जिल्हा अध्यक्षा श्रीमती वैशालीताई सोनवणे, नाशिक जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी सोनवणे, बागलाण अध्यक्षा स्वाती सोनवणे, शिक्षक आघाडी महिला अध्यक्षा नयना गोसावी, उपाध्यक्षा अर्चना पाटील, शिक्षक आघाडी बागलाण अध्यक्ष श्री सचिन अहिरे, उपाध्यक्ष दीपक खैरनार, उपाध्यक्ष श्री किरण पाटील, सचिव श्री तुषार बोरसे, युवक यूथ उपाध्यक्ष गणेश बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजश्री पंडित, नूतन गंगेले, प्रियंका सोनवणे, अलका मुजगे, पौर्णिमा शिवदे, सुनीता वाघ, सोनाली शिंदे, सुनंदा पगार, वैशाली बागुल, सुवर्णा जंगम, वंदना सोनवणे, कल्पना पवार, शारदा जाधव यांनी मेहनत घेतली आणि केपीएम टीममधील सर्वांच्या सहकार्यानेच हा पदग्रहण सोहळा व पुरस्कार सोहळा सुंदर पद्धतीने संपन्न करू शकलो, म्हणून आमच्या संपूर्ण टीमचा आम्हाला अभिमान वाटतो, असे मत ज्योतिताई ठाकरे, वैशाली सोनवणे यांनी व्यक्त केले.